बाकी कहा कि 2% हम देंगे और वो चला गया बम्बे। ले फिर आ गए सब राज्य खुश है। तेरे को क्या लगता था कि नहीं लौटेंगे? गलत। जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। बहुत लंबा दंगल चलेगा रे तोर यार है, हैं? तयार है। मंडळी नमस्कार, मी धनाजी मनोहर फड पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसोबत एका नव्या ठिकाणावरून। मी आहे सध्या बिहार या राज्यातील गया या जिल्ह्यातील बोधगया या ऐतिहासिक ठिकाणी। आज सकाळ झालेली आहे आणि आम्ही चाललोय बोधगया ते गहलोर ते राजगीर ते नालंदा या ऐतिहासिक विद्यापीठापर्यंत। प्रामुख्याने आमचा हा प्रवास सकाळपासून आता सुरू होतोय। पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत ते द माउंटन मॅन म्हणून ओळखला जाणारा, संपूर्ण जग ज्याला ओळखतो, ज्या मांजीने तब्बल 22 वर्ष एका पर्वताला खोदून रस्ता तयार केलाय, असा मी तुम्हाला पहिल्यांदा द माउंटेन म्हणजेच दशरथ मांजीचं ते ठिकाण दाखवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहावा। चला तर आता आम्ही प्रवास सुरू करतोय बोधगया ते गहलोर। आज आम्ही जे बिहारमध्ये म्हणजेच या ठिकाणावरून जी गाडी बुक केली आहे तर ती आपण आता पाहत आहे। चला तर जाऊयात, चलो। गयामध्ये पोहोचलोय आणि आता आपण आला जी दिसते तर ही आहे फल्गू नदी। फल्गू नदीच्या या ब्रिजवरून जाताना एका बाजूला ही आपल्याला फल्गू नदी दिसते, जी याच्या अगोदर निरंजना नदीसोबत जोडली गेलेली होती। आणि आता आपण या बाजूला पाहू शकता अतिशय व्यापक असं आणि विस्तृत क्षेत्र आपणाला या नदीचं दिसते। सो चला जाऊयात। आम्ही सुद्धा एक्साइटेड आहोत दशरथ मांजीने तो जो पर्वत तोडून त्या ठिकाणी जो रस्ता तयार केलेला आहे तो पाहण्यासाठी। मी आलोय आणि आपण पाहू शकता की दशरथ मांजीचं द्वार म्हणजेच गहलोर। आता या रस्त्याने पुढे गेल्यानंतर आपल्याला जो पर्वत खोदून रस्ता बनवलेला होता दशरथ मांजीने, तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे। तत्पूर्वी आपण माझ्या या बाजूला पाहू शकता दशरथ मांजीची ही समाधी आहे। दशरथ मांजी यांचा जन्म 14 जानेवारी 1930 मध्ये गहलोर याच गावी झालेला होता। 73 वर्षानंतर दशरथ मांजी यांचं 17 ऑगस्ट 2007 मध्ये त्यांचं निधन झालं। तर दशरथ मांजी हे आपल्या देशातील प्रत्येकासाठी नाही तर जगासाठी एक मिसाईल बनले। खरं तर आपण जाणतोच की ज्या पद्धतीनं आग्र्याचा ताजमहल ममताजसाठी बनवला गेला, अगदी तसंच आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी ज्यांनी तब्बल 22 वर्ष आपल्या पाठीमागे जो दिसणारा पर्वत आहे, हा पर्वत दिवस रात्र खोदून त्यांनी एक रस्ता तयार केला। आणि याचाच म्हणजेच आता आपण समाधी स्थळापर्यंत पोहोचलेलो आहोत। आपल्याला ही जी दिसते तर तीच आहे दशरथ मांजी यांची समाधी स्थळ। तर दशरथ मांजी यांचं हे समाधी स्थळ आपण पूर्णतः पाहूया। दशरथ मांजी यांच्या समाधी स्थळाची सेवा करणारे या ठिकाणी आहेत, यांनाही आपण काही प्रश्न विचारूयात। आपण पाहू शकता हे ते दशरथ मांजी ज्यांना भारत सरकारने 2006 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं। म्हणजेच संपूर्ण देशासाठी नाही तर जगासाठी एक मिसाईल बनलेले दशरथ मांजी। आग्र्याचा ताजमहल प्रामुख्याने ममताजच्या त्या आठवणीत बनवला गेला। अगदी तशाच पद्धतीने दशरथ मांजी यांनी आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी जो पहाड म्हणजे जो पर्वत खोदून रस्ता तयार केला, अशा त्यांच्या समाधी स्थळाच्या सद्यस्थितीत बाहेर आहोत। गेल्या 8-10 वर्षापूर्वी या समाधी स्थळाचं पूर्णतः म्हणजे नियोजन करून ती अगदी व्यवस्थितरित्या बांधली गेली। या समाधी स्थळाचं जे दररोज रक्षण करतात असे या ठिकाणी मांजी जी आपल्यासोबत आहेत। क्या बताएंगे आप दशरथ मांजी के बारे में? क्या पूछना चाहते हैं? मतलब इनके बारे में जो फिल्म बनाई गई है जिसमें काफ़ी अच्छा वो फिल्म सुपर डुपर हो चुकी है, तो उसका कुछ फ़ायदा हुआ है इनके परिवार को? नहीं, फ़ायदा तो नहीं हुआ। हाँ। फिल्म बनाया, फिल्म बना करके चले गए।
कहा कि फिल्म चलेगा तो 2% देंगे, ओके। लेकिन आज तक जैसे कि 2% की कुछ भी नहीं मिला, पता नहीं लगा कि कहाँ बना के चले गए। तो सुना था पहले 2 लाख रुपए उन्होंने आपको दिए थे, तो ये बात सही है या गलत है? नहीं, 2 लाख नहीं दिया था, 50,000 दिया था। ओके। क्या कहेंगे दशरथ मांझी जी को पद्मश्री अवार्ड से भी सम्मानित किया गया था भारत सरकार द्वारा, बाद में बिहार गवर्नमेंट के नीतीश जी ने यहाँ पे काफ़ी कुछ मदद कर दी है आपको? हाँ, नीतीश जी का ही देन है कि आज ये हमारे बाबा का आज बड़ी विकास हो रहा है। आज समाधि देखिए बन गया, दिल्ली में बाबा हमारा जैसे कि एक्सपाइट किए, आज देखिए आज यहाँ बाबा का आज स्मारक बना हुआ है। आज से आज जैसे कि प्रेरणा होता है कि आज जो बाबा ने कहते थे वो आज जैसे कि आज हमको सपना में मिल रहा है कि आज बाबा कहूँ रहते थे, कहते कहूँ भी हम मरेंगे लेकिन हमारा घाट पर जैसे कि हमारा चिता को रखना। आज देखिए उनको ऐसा भाग हुआ कि आज देश देश का आज यहाँ आकर के देख रहा है कि बाबा का रोड बनाया हुआ किधर है। तो आज देखिए आज रोड का देख करके आज लोग का खुशी भी हो रहा है। और उसी रोड के देख करके आज फिल्म मांझी द माउंटेन मैन फिल्म भी बना। आज फिल्म से भी आज प्रकाश हुआ कि आज फिल्म देख देख करके लोग आज यहाँ आ रहे हैं। फिल्म से फिल्म में दिखाया गया था कि फाल्गुनी देवी मतलब जब पर्वत पे चढ़ी हुई थी उस पहाड़ पे, तो वहाँ पे मतलब गिर के वहाँ पे वो गुजर गई या कुछ दिन बाद वो गुजर गई? मतलब फिल्म में जो दिखाया गया है वो सच है या कुछ अलग है स्टोरी? फिल्म में थोड़ा मिलाया गया है, जो वैसा बात नहीं करेगा तो फिर फिल्म नहीं चलेगा, इसलिए कुछ तो डालना पड़ता है। अब देखिए बाबा का पैर देखिए कि काटा हुआ मूवी में दिखा रहा है, फिर देखिए फगुनी माता को देखिए कि गिर के मर गए, वो भी दिखा रहा है। तो नहीं, कुछ दिन के बाद गिरे जरूर, लेकिन कुछ दिन के बाद डॉक्टर का अभाव था, इलाज का कम था, कुछ दिन बचे, उसके बाद ही गए। तो उसके बाद जब मर गए ना बाबा की पत्नी, तो इनको जैसे कि दिल में बहुत तरह की बात आ गई। फिल्म में ये भी चीज़ दिखाई गई है कि दशरथ मांझी जी यहाँ से चलकर दिल्ली गए थे। हाँ, तो ये बात भी क्या ये सच बात है? सच है। जैसे कोई लड़कन लोग कहा ना कि बाबा दिल्ली दूर है, तो बाबा कहीं कहे दिल्ली दूर है तो थोड़ा काम बाकी रह गया था पहाड़ में, तो कहे कि अब दिल्ली से होके आएंगे तो पहाड़ को क्लियर करेंगे। तो देखिए बजरीगंज स्टेशन है, मूवी भी देखते हैं। बजरीगंज स्टेशन से 1 महीना में बाबा हमारे दिल्ली पहुंच गए। ओके। दशरथ मांझी यांचं हे समाधीस्थळ आपण पाहताय। प्रामुख्याने दशरथ मांझी यांनी तब्बल 22 वर्ष म्हणजे 1960 ते 1982 या दशकाच्या दरम्यान पाठीमागचा पूर्ण पर्वत खोदून त्यांनी रस्ता तयार केलेला आहे। तो रस्ता मी आपल्याला काही वेळातच त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत, तो दाखवणार आहोत। तत्पूर्वी आपण पाहू शकता हीच ती दशरथ मांझी यांची समाधीस्थळ, हे ते ऐतिहासिक मनुष्य ज्यांनी आपल्या सगळ्यांसमोर एक वेगळा असा आदर्श तयार केलेला आहे। चला दशरथ मांझी यांना सल्यूट करूया। आपण पण जेव्हा बिहारमधील बोधगया किंवा बिहार आपण सहलीसाठी येत आहे, ट्रिपसाठी येत आहे, फिरायला येत आहे, तर अवश्य तुम्ही येथे या आणि संपूर्ण जगाला ज्यांची ओळख आहे द माउंटन मॅन म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या दशरथ मांझी यांचं हे ठिकाण पाहायला विसरू नका। चला तर पुढे चालूया आता। सध्या मी आहे दशरथ मांझी यांच्या या स्टॅच्यू समोर आणि त्याच्या पाठीमागे त्यांची समाधी स्थळ आहे आणि याच्या पाठीमागे जो आपल्याला पर्वत दिसतोय तर ते पूर्णतः खोदून त्यांनी त्या ठिकाणी रस्ता तयार केला होता। आता दशरथ मांझी यांचे पुत्र भागवतजी मांझी हे माझ्यासोबत सध्या आहेत, तर त्यांना आपण थोडंसं डिस्कशन करूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया मांझींच्या काय आठवणी आहेत। सो क्या बताएंगे आप आपके पिताजी की कुछ यादें आप बता सकते हैं? देखिए पहाड़ दरार था, तो आने जाने में पब्लिक को बहुत मुश्किल रहा। इसी वजह से हमारे पिताजी 22 साल में रास्ता को बना दिया। 22 साल में तो आने जाने का रास्ता बैलगाड़ी जाने लगा, तब सरकार के यहाँ खबर किया तो सरकार ने पक्की रोड बना दिया। उनके नाम पे मतलब उनके बायोग्राफी जो है उस पर एक अच्छी फिल्म भी है जो काफ़ी सुपर डुपर हुई है। तो उस फिल्म जब शूट हुआ तब आप थे, तो आपको उससे कुछ लाभ हुआ है? फिल्म वाला देखिए 50,000 दिया, गेट तर यह गेट था, बाकी कहा कि 2% हम देंगे, और वो चला गया बम्बे। हम कहने गरीब खोजे जाएंगे, बताइए। आप मतलब फाल्गुनी देवी आपकी माताजी थी, तो उनसे कुछ मतलब उनकी कुछ याद आती है आपको? वो घड़ी हम छोटा थे। हाँ। पिताजी ने क्या बताया था मतलब फाल्गुनी देवी के बारे में?
देखिए सकेत रास्ता था, हाँ। वो जो खाना लेके जा रहे थे, वो पहाड़ में माटी के मटका जो फूट गया, तो उसी वजह से हमारे पिताजी कहा कि देखिए हमारा पत्नी के एक घड़ा फूटा, संसार के कितना फूटेगा। तो हमारे बाबूजी सोच लिया मन में, तो घर से 3 बकरी बेचकर उजिरगंज बाजार से छेनी हथौड़ी ला के काम करने लगा। सब जेवार के आदमी कह दिया कि फन्ना तो पागल हो गया, और उसका परिवार लोग तो कहा तो हम तो पागल एक है, बाकी संसार पागल हो जाएगा। इस बात पर वो जिक्र धर लिया कि रास्ता को जितना दिन लगे 22 साल में रास्ता को क्लियर कर दिया। 22 साल लगे थे, मतलब 22 वर्ष लागली होती ती पूर्णतः रस्ता खोदण्यासाठी। त्यांना एक हातोडी आणि एक छन्नी घेऊन त्यांनी तो रस्ता पूर्ण केला। संपूर्ण गाव, त्यानंतर त्यांचे जे नातेवाईक होते ते सर्वजण मांजींना वेडे समजत होते, मात्र त्यांनी हे करून दाखवलं। आणि शेवटी अंतरी ते वजीरजर्ग नावाचा मध्ये येणारा हा जो काही पहाड आहे हे खोदून त्यांनी तो रस्ता पूर्ण केला। आपल्यासोबत भागवतजी मांजी होते, त्यांचे सुपुत्र। धन्यवाद। शहरामध्ये आता मी आहे, आपल्याला पाठीमागे सेतू दिसतोय, तर ते आहे दशरथ मांजी, आणि दशरथ मांजीच्या दशरथ नगरमध्ये मी आलो आहे आता। आणि आता आपण पाहणार आहोत त्यांचं घर कसं आहे नेमकं, ते सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे। आपण पाहताय दशरथ मांजी, द माउंटन मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दशरथ मांजी यांचं हे घर आहे। ज्या पद्धतीनं आम्ही व्हिडिओमध्ये फिल्ममध्ये पाहिलं होतं अगदी तसंच घर या ठिकाणी दिसते, मात्र ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट पाहिजे होतं ते अजूनही काही दिसत नाही। बरोबरच त्यांच्या नावावर हिंदी फिल्म आली आणि ती इतकी मोठी सुपर झाली, त्याच्यातून लाखो करोड रुपये त्या डिरेक्टरला मिळाले, त्या ॲक्टर्सला मिळाले, मात्र त्या माध्यमातून ज्याच्यामुळे त्यांना हे सगळं आर्थिक लाभ झाला, तर त्यातला काही टक्का ते देऊ असं त्यांनी सांगितलं होतं, मात्र ती कुठलीही मदत त्यांना मिळाली नाही। त्यामुळे आजही मांजी यांचं हे संपूर्ण घर जशा जुन्या अवस्थेत होतं अगदी तशाच पद्धतीने दिसतं। काय रे ते थोडासा आगे स्थिति है वही आज सिर्फ गैस दिख रहा है यहाँ पे और चूल्हा भी है, बाकी कुछ मतलब इतना डेवलपमेंट यहाँ पे जिस तरह से चाहिए था वो नहीं दिख रहा है। आता मी सध्या त्या ऐतिहासिक रस्त्याने जातोय जो पर्वत खोदून दशरथ मांजी यांनी हा रस्ता बनवलाय। हाच तो रस्ता जो रस्ता खोदण्यासाठी त्यांना तब्बल 22 वर्ष लागले। आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी त्यांनी खोदलेला हा पहाड आणि हा तयार झालेला रस्ता 1960 ते 1982 अशी तब्बल 22 वर्ष त्यांनी हा रस्ता खोदला।